बकेट लिस्ट तुमच्या सगळ्यांची असेल नाही का? कारण प्रत्येकाची असतेच ती. पण ही बकेट लिस्ट जर दुसरं कोणीतरी पूर्ण करायला मदत करणार असेल तर मजा येईल. तर अशाच एका व्यक्तीसोबत मी आज तुमचा परिचय करून देणार आहे. नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्र. सुप्रिया फडतरे एक खरं म्हटलं तर वेगळ्याच विश्वात काम करणाऱ्या होत्या. त्यांचं सगळा जो एक प्रवास आहे तो असा वळणावळणांनी आला आणि बकेट लिस्टवर येऊन थांबला. ती बकेट लिस्ट नेमकी काय आहे तर त्यांची कंपनी आहे जी तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी निर्माण केलेली आहे. स्वागत आहे सुप्रिया तुमचं. थँक्यू. तर एक म्हणजे प्रवास आधी कसा सुरू झाला आणि बकेट लिस्ट पर्यंत कसं येऊन पोहोचला? हो, बेसिकली जेव्हा म्हणजे माझं शिक्षण झालं तेव्हा मला ट्रॅव्हलिंग हे पहिल्यापासून आवडत होतं. दुसरे वेगवेगळे देश बघणं किंवा दुसऱ्या देशात जाऊन एक्सप्लोअर करणं हे मला पहिल्यापासून आवड होतं. त्याच्यामुळे मी माझं कॉलेज झाल्यानंतर मी माझा आयटा केला आणि ट्रॅव्हल टुरिझम मध्ये माझा डिप्लोमा पण झाला. ते सगळं करून त्याच्यानंतर आय वॉज लाईक की ते तिथे केलं आणि देन आय गॉट अ जॉब. म्हणजे मग जॉब चांगला मिळाला. मग पब्लिक रिलेशन ऑफिसर म्हणून असा जॉब मिळाला. म्हटलं चला सुरू करून लेट्स स्टार्ट. मग करत करत ते राहिलं बाजूला अँड देन आय स्टार्टेड वर्किंग. मग ॲट सर्टन टाइम आता ह्या एजमध्ये असं काम करत 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 आय वॉज अ व्हाईस प्रेसिडेंट. मग त्याच्यानंतर आय वॉज लाईक की आपण करतोय काय. सो आय वॉन्टेड टू कम्प्लीट माय बकेट लिस्ट. सो देन आय स्टार्टेड की नाही आपण आता स्वतःच ड्रीम कम्प्लीट करावं. सो देन आय क्विट अँड ते जॉब नाही केला. आय लेफ्ट द जॉब अँड देन आय स्टार्टेड माय ओन कंपनी विच इज द बकेट लिस्ट. सेइंग बकेट लिस्ट नाव ह्याच्यासाठी दिलं की बरेच लोकांची ड्रीम बकेट लिस्ट अशी असते ना की ट्रॅव्हल करणं ही प्रत्येकाची बकेट लिस्ट असते. टू विजिट सम ऑर द अदर डेस्टिनेशन. आज इंटरनॅशनल ट्रॅव्हल करायचं किंवा वेगवेगळ्या जागा बघण्याचे हे जे आहे ते प्रत्येक व्यक्ती एव्हरी पर्सन हॅज द बकेट लिस्ट. की ते कम्प्लीट होतं नाही होत हे डिपेंड बट इच्छा ही प्रत्येकाला असते. सो आय गिव्ह द नेम ॲज इन द बकेट लिस्ट. आणि मग ते सुरू केलं की चलो लेट्स वर्क टुवर्ड्स दॅट. आणि अफोर्डेबल कसं देता येईल की प्रत्येक व्यक्ती शुड ट्रॅव्हल ॲटलिस्ट वन्स. बरोबर. म्हणून त्याच्यासाठी देन आय स्टार्टेड दिस अँड काहीतरी वेगळं करावं सोसायटीसाठी आणि मेक शुअर दॅट एव्हरी पर्सन कॅन ट्रॅव्हल. म्हणजे आज मोठे लोक आहेत ते ट्रॅव्हल करू शकतात बिकॉज दे अफोर्ड. बरोबर. बरेचसे ऑफिसेस असतात, कंपनीज असतात, ते एम्प्लॉईजला स्पॉन्सर करतात, दे गो. बट व्हॉट अबाउट द मिडलमॅन. ते पैसे साठवून पण ते जाऊ शकत नाही किंवा त्यांच्यापर्यंत त्यांना नुसतं विचार जरी केला विमानाने ट्रॅव्हल करायचा म्हणजे त्यांना असं वाटतं खूप पैसे लागतात, पण असं नाहीये. सो दॅट्स द रिझन मग म्हणलं की आपण अफोर्डेबल असं करूयात की लोकांना जाता येईल, मिडलमॅनला पण जाता येईल अँड दे कॅन गो अँड सेफली दे कॅन गो अँड कम बॅक. वाय? बिकॉज आय एम सिटिंग हिअर. खूप या पण क्षेत्रामध्ये स्पर्धा आहे, बऱ्याच मोठ्या कंपन्या आहेत. जेव्हा एखादी नवीन कंपनी येते तेव्हा तिला स्वतःचं काहीतरी एक युनिक प्रॉडक्ट घेऊन यायला लागतं, काहीतरी वेगळं की जे तुम्ही ऑफर करणार आहात, की ज्याच्यामुळे ज्या प्रस्थापित कंपन्या त्यांच्याकडनं लोकांनी तुमच्याकडे यावं. काय नेमकं क्लायंट काय ठेवला, म्हणजे स्वतःचा एक स्पेसिफिक क्लायंट काय निवडला आणि त्यांच्यासाठी स्पेसिफिक प्रॉडक्ट काय निवडला? जसं तुम्ही म्हटलं बरोबर, कॉम्पिटिशन हे खूप आहेत. आता ट्रॅव्हल एजंट्स खूप आहेत. होय. पण कसं होतं बरेच वेळा जेन्युइन ट्रॅव्हल एजंट हे नाही आहेत मार्केटमध्ये. सो आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय होतं, बरेच जण आजकाल काय करतात जे ऑथेंटिक नाही आहेत ते काय करतात की हा बाबा घरून काम करतोय, आम्ही असं करतोय तसं करतोय. सो फर्स्ट व्हॉट आय डिड इज मी माझा पहिला बेस बनवला की ऑफिस आहे. त्याच्यानंतर माझे जे मी 11 इंटरनॅशनल डेस्टिनेशन्स बरोबर मी आता काम करते. पण मग त्यांच्याबरोबर बोलणं करणं, कॉन्ट्रॅक्ट करणं की हा बाबा वी आर असोसिएटेड. मग ते जे मला कॉस्ट देणार त्यांच्यावर निगोशिएट करून म्हणजे जे कॉस्ट मी घेते ते अगदी कॉम्पिटिशन जे मार्केटमध्ये कॉम्पिटिशन आहे त्याच्यापेक्षा त्यातल्या त्यात आय ट्राय टू निगोशिएट अँड गेट द बेस्ट कॉस्ट. आणि मग मी जेव्हा हे कॉस्ट देते तेव्हा आय गिव्ह इट टू द एजंट्स. कारण क्लायंट पर्यंत ना मी नाही पोहोचत. मी काय करते, आय गिव्ह द कॉस्ट टू द एजंट्स. म्हणजे एजंट्सला पण इझी पडतं. आणि मी एजंट्स आणि B2B मार्केट म्हणजे कॉर्पोरेट कंपनीज झाले किंवा स्कूल्स झाले, कॉलेजेस झाले. आता कॉलेजेसला पण सगळीकडे इट इज कंपल्सरी की स्टडी टूर हे करणं मॅन्डेट आहे. स्कूल झाले, कॉलेज झाले. मग त्यांना कसं आपण घेऊन जाऊ शकतो सेफली. कारण बरेच वेळा देतात ट्रॅव्हल एजंट्स, करतात नाही असं नाही, दे आर व्हेरी गुड. जे काही ऑथेंटिक जे चांगले ट्रॅव्हल एजंट्स आहेत दे आर व्हेरी गुड, खूप छान सर्व्हिस देतात. पण काही जण नाही करत. मग हे जे बॅरिकेड आहे किंवा जे हर्डल आहे हे कसं कव्हर करता येईल मी त्याच्यावर जास्त कॉन्सन्ट्रेट करते. टू गिव्ह द बेस्ट सर्व्हिसेसवर मी जास्त फोकस करते. सुप्रिया फडतरेंनी 10,000च्या वर
क्लायंट्स आतापर्यंत हो, जाऊन झालं, आलेले आहेत हो. की ज्यांची बकेट लिस्ट पूर्ण करायला मदत केलेली आहे. राईट. कुठले देश निवडले, देश निवडताना काय क्रायटेरिया होता? कारण ही इंडस्ट्री अशी आहे की सुरक्षा आणि प्रवास म्हटलं की चित्रविचित्र अनुभव येणार म्हणजे येणार. म्हणजे पुलंचं तर एक अख्खं हेच आहे नाही, प्रवासावरती त्यांनी लिहिलेलं आहे हो. कसं काय काय अडचणी येऊ शकतात. Right. आणि ह्या एवढ्या लोकांच्या, हजारो लोकांच्या आठवणी, परत त्यांचे स्वभाव वेगळे, मूड्स वेगळे, आवडी Absolutely. निवडी वेगळ्या, सगळ्याचा हो. सुवर्ण मध्ये काढणं हो. हे एक अवघड असतं. तर काय नेमकं ठरवलं की या गोष्टी मी करीन, या माझ्या प्रायोरिटी लिस्टवर आहेत, ज्याच्यामुळे माझा क्लायंट पण खुश असेल आणि त्याची ओव्हरऑल जे, शिवाय तुम्ही ज्यांच्याबरोबर डील करता त्यांनाही त्यातनं काहीतरी चांगलं मिळालेलं असायलाच हवं. राईट. बेसिक कसं आहे, म्हणजे जेव्हा मी हे सुरू केलं तर आय वॉज लाईक की आपण नक्की करायचं काय, ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये सगळे करतात ते आपण करून उपयोग नाही. सो मी काय विचार केला की पहिलं आपण इंटरनॅशनल टूर्सवर जास्त फोकस करायचं. का? कारण आपल्या इंडियामध्ये आपले जे लोकल लोक आहेत ते कुठेही ट्रॅव्हल केले तरी त्यांना प्रॉब्लेम नाही, कुठूनही कसे परत घरी येऊ शकतात. पण जेव्हा ही गोष्ट इंटरनॅशनल ट्रॅव्हल होते तेव्हा मग त्याच्यामध्ये खूप सगळे क्रायटेरियाज येतात आणि ते लोकांना माहिती नसतात. त्यामुळे ती भीती असते की मी जाऊ कसा, जरी इच्छा असली, जरी पैसे असले तरी बरेच वेळा असते की एम आय सेफ देअर. करेक्ट. हा एक खूप मोठा मुद्दा असतो. हो. आणि जेव्हा जायचं म्हटलं तर ते कोणतरी असं पाहिजे की जो आपला माणूस इथे आहे जो मला गाईड करेल. म्हणून मग मी पहिलं काय केलं, इंटरनॅशनल मार्केट्स टाय अप केले की हा बाबा मी बरेच वेळा जाऊन आले स्वतः तिथे, मी लोकांना भेटलेत, मग आहे ऑथेंटिक आहे ना बाबा तो व्यक्ती सुद्धा, ते सगळं बघितलं. त्याच्यानंतर आय स्टार्टेड वन डेस्टिनेशन्स की हा बाबा इथे मला माहितीये, मी शुअर आहे की इथे माझे माणसं गेले तरी प्रॉब्लेम नाही. मग तसं मग मी हळूहळू टॅप करत गेले इंटरनॅशनल मार्केट. आणि मग जेव्हा इथून जातात तेव्हा मी प्रत्येक क्लायंटला किंवा प्रत्येक एजंटला हेच सांगते की मी इथे आहे, मी इथेच बसली आहे, त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. आय एम अ मीडिएटर बिटवीन यू अँड दॅट कंट्री, सो डोंट वरी. कुठे कधीही काही प्रॉब्लेम झाला, माझी लोकल माणसं आहेत तिथे, त्यामुळे तुम्हाला कुठेही तुम्ही अडकणार नाही ह्याची गॅरंटी, परत तुम्ही इंडियात याल ह्याची गॅरंटी मी त्यांना देते. कारण हे सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर हेच आहे की मी परत येईल का, किंवा जाताना मी इमिग्रेशन मध्ये कुठे अडकेल का. बॅग चेक इन करताना बऱ्याचशा गोष्टी असतात की हे नाही चालत, ते नाही चालत, बॅग येत नाही, होत नाही, खूप सगळ्या गोष्टी असतात. तर हे जेव्हा माहितीच नाहीये लोकांना त्यामुळे ते जातच नाही. सो व्हॉट आय डू इज की मी आहे इथे, तुम्ही बिंदास जा, परत आणण्याची जबाबदारी माझी. आणि तिथे इन केस काही लागलं, आता आपण गेलो डायरेक्टली, आपल्याला देश नवीन असतं, ते आपल्याला काही माहिती नाही, मग तिथे तुम्हाला काहीही लागलं तर आम्ही पूर्ण आयटनरीज मी बनवून देते त्यांच्या चॉईस प्रमाणे. त्यामुळे तिथे गाडी अरेंज केलेली असते, ड्रायव्हर असतो, आपला गाईड असतो तिथे की त्यांना वेळोवेळी सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. हॉटेल आपण इथूनच सगळं करून देतो, आधी सगळं जेवणापासून सगळी तयारी करून देते, म्हणजे तुम्ही तिथे लिओ नॉट लेफ्ट आउट. राईट. आणि मी त्यांच्यावर 24 तास जोपर्यंत ते परत येत नाहीत तोपर्यंत मी कंटिन्यू त्यांच्या टच मध्ये असते की हा व्यवस्थित चाललंय, तुम्हाला आवडतंय का नाही आवडत आहे, अजून काही चेंजेस हवे आहेत का. ॲट लास्ट मिनिट ऑल्सो आय मेक शुअर की त्यांना एक एक्सपिरियन्स द्यायचा. हे माझं मेन फोकस आहे की वेन अ पर्सन गोज ही शुड हॅव अ एक्सपिरियन्स, ही शुड हॅव अ मेमरी, आणि मग परत यायचं. कारण आज लाखो रुपये घालून जातात. अगदी. मग एकदा गेलं की परत आपण नाही जाणार त्या डेस्टिनेशनला. बरेच वेळा एक फॅमिली जरी असेल तरी ते गेले की परत नाही जाणार की हे बघून आलोय, पण मग सगळं बघून यावं ही माझी इच्छा असते. पण एक आहे, प्रत्येक देशात जाणाऱ्या ह्याचे चॅलेंजेस वेगळे, वेदर वेगळं, राईट, आणि सगळ्या गोष्टी वेगळ्या. एखादा अविस्मरणीय असं हे आहे की एक टफ पण असू शकतो, आणि त्याच्यातून कसा मार्ग काढला? तसं बघायला गेलं तर ऍक्च्युली कसं आहे, जेव्हा आपण स्पेसिफिकली व्हिएतनाम घ्या किंवा आता अजरबैजानला घ्या, तर आता अजरबैजानला माझा एक ग्रुप गेलेला होता ऑलरेडी. मग जेव्हा ते गेले तेव्हा असं झालं की एअरपोर्टला पोहोचले आणि त्यांचं आपलं तिकीटचं होते, पण त्यांचं ऑल ऑफ सडन असं दाखवलं की PNR त्यांचा कॅन्सल केलाय. आता मग त्यावेळेस त्यांना बोर्डिंग पास मिळत नव्हतं. मग त्या लास्ट मिनिट रात्री 3:30 पावणे 4 वाजता ते तिथे लेडीज होते सगळे, ते अडकले होते. त्यावेळेस मग त्यांचा PNR कॅन्सल झाला. तो कसा झाला टेक्निकल तो ती गोष्ट वेगळी झाली, बरोबर, पण मग ते PNR कॅन्सल झाला होता. मग ते कसं झालं, मग त्यावेळेस त्यांना मार्ग काय, कारण जर दुसरं कोणी असतं किंवा मी जर मध्ये नसते त्यांना एक होतं की परत यायचं नाही, तर त्यावेळेला त्या मिनिटला तिथे तिकीट काढायला लागलं असतं रिटर्नचं. पण मग मी म्हटलं की ठीक आहे, डोंट वरी, मी त्यांना त्या लास्ट मिनिटला तिकीट्स काढून देणं किंवा मेकिंग शुअर की ते आता अजरबैजान फक्त लेडीज गेले होते, टू मेकिंग शुअर दॅट ते व्यवस्थित आहे नाहीये. परत येताना नेमकी आपलं आता वॉरचं सिच्युएशन होतं, अजरबैजान कधी काय होईल सांगता येत नाही. सो ते लेडीज पण होत्या तिथे. सो आय मेड शुअर की त्यांना मग मी जे तिकीट आपण केलं होतं ते कॅन्सल करून
आय मेड शुअर की ते पहिले इंडियात पोहोचतील. मग त्यावेळेस त्यांना दिल्लीचं तिकीट करून दिलं, दिल्लीवरून मग इकडे, पहिले इंडियात या मग पुढे बघू आपण काय करायचं. कारण सिच्युएशन आपल्याला माहिती नाही कसं काय उद्या कसं होईल. सो दॅट इज वन ऑफ द चॅलेंजेस की वी मेक शुअर की कस्टमरला व्यवस्थित सगळं मिळेल आणि परत येतील. हे राईट, नॉर्मल चॅलेंजेस असतात. विजामध्ये प्रॉब्लेम येतो. ऍब्सोल्युटली. माझा एक दुबईचा टूर होता, ह्याचा होता टूर, स्टुडंट्सचा टूर होता. सो दुबईचा आमचं वी वर ऑलमोस्ट 26 पीपल, 26 मुलं होते. तर जायचं तर त्याचा आता निघणार आम्ही 4 तासांनी आणि त्याचा विजा रिजेक्ट झाला. तर आता कसं करायचं, काय करायचं. मग 4 तासात विजा रिजेक्ट झाला. टचवूड माझ्याकडे टीम पण चांगली आहे की जे मला हेल्प करतात. तर त्याच्यामुळे मग आम्ही विजा अगदी लास्ट मिनिट म्हणजे जायच्या 1 तास आधी मी परत अप्रूव्ह करून घेतला तो आणि मग त्याला घेऊन गेले. त्याला म्हटलं बाबा असं असं झालंय, पण तो इतका नर्वस झाला, पेरेंट्स नर्वस झाले की कसं काय 4 तासांनी आता निघायचं आणि हे असं झालं. बट अगेन टचवूड ते करून घेतलं विजा की बाबा नाही काही इश्यू नाहीये, जे काही त्यांनी रिमार्क्स दिले होते त्याला आपण रिडेसल केलं, त्याला काय सोल्युशन देता येईल इमिजिएटली आपण ते एम्बसीला पाठवलं, अप्रूव्ह करून घेतलं. सो विदिन 2 hours वी गॉट द विजा अगेन. मग हे लास्ट मिनिट जे आपण म्हणतो कॅलॅमिटीज असतात किंवा लास्ट मिनिट चेंजेस असतात, हे जर त्यांना माहितीच नसेल किंवा कोणी मीडिएटर नसेल तर हे कळत नाही लोकांना. देन दे गेट पॅनिक आणि मग ते सोडून देतात. नाही तर मग काही ना काही त्यांचा इश्यू होतो. मग ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं हे माझं काम बेसिक. तुमची कंपनी तशी नवी आहे, पण त्याच्यानंतर कोविड होता, राईट. नंतर आता युद्धजन्य परिस्थिती असली की हिट होतं. आणि 2-3-4 गोष्टी आहेत की ज्या थेट ट्रॅव्हल इंडस्ट्रीला सगळ्यात पहिल्यांदा हिट करतात. ऍब्सोल्युटली. कुठलीही हेल्थच्या संदर्भातलं पॅन्डेमिक किंवा एपिडेमिक असेल त्याने, युद्धजन्य परिस्थिती असेल तर, इकॉनॉमी जेव्हा टर्मॉइल मध्ये असते तर लोक सगळ्यात आधी ट्रॅव्हलवरती बंद करतात. या सगळ्या सिच्युएशन मध्ये खूप टॉप्सी टर्वी जर्नी स्वतःलाच एक राईड असते, स्वतःचीच राईड असते ती. मग असं स्वतःचा सगळा तो थ्रेशोल्ड पॉईंट ठेवलाय का आणि मग त्यातनं कसा मार्ग काढतो. सी आता जे सिच्युएशन येणार आहे ते येणारच आहे. बरोबर. आता त्याला आपण काही करू शकत नाही की लास्ट मिनिट आता अचानक कोविडचे केसेस आले, अचानक हे वॉरचं सिच्युएशन्स आले, त्याच्यानंतर परत काही हेल्थ कॅलॅमिटीज आले. आपण काही करू शकत नाही, ह्या गोष्टीला आपण काही करू शकत नाही. नॉर वी कॅन प्लॅन फॉर दिस, कारण हे आपल्याला माहिती नाहीये काय येणार आहे. सो इट इज लाईक जसं जसं येतील तसं तसं त्याला काय सोल्युशन करता येईल किंवा काय करता येईल. हा बाबा एक सिच्युएशन येऊन गेला, त्याला प्लॅनिंग आपण करू शकतो की परत असं काही आलं तर वी आर प्रिपेअर्ड. पण हे सगळे आता वॉर हे आपल्यासाठी नवीनच होतं. सो अगेन त्यावेळेस जे कॅन्सलेशन झाले, पण टचवूड गव्हर्नमेंटने पण भरपूर सगळ्यांना सांगितलं, फुल रिफंड एअरलाईन्सनी दिले, त्यामुळे एजंट्स आर सर्वाइव्ड, प्रॉब्लेम आला नाही. कारण किती % हे झालं असेल कॅन्सलेशन्स? ऑलमोस्ट आय विल 70-80% कॅन्सलेशन्स आहेत. हो ना. हो. ट्रॅव्हल इंडस्ट्री बरीच येस. सगळ्यांचा तोच होता की 70-80% कॅन्सल. लोक पॅनिक झाले की फ्लाय करायचं का नाही, बिकॉज बंबार्डिंग होत होतं. सो फ्लाय करायचं का नाही. बट देयर वर फ्यू पीपल ऑल्सो की नाही, विल गो, वी हॅव नो इश्यूज, ओके आम्ही जातो. आता कोविड मध्ये पण एक ग्रुप होता, ते आर लाईक नाही आम्ही जातो. जसं आता सिंगापूरला चालू आहेत कोविड केसेस चालू आहेत, पण त्यांचं त्याच वेळेस ट्रॅव्हल आहे, ते आत्ताच जाऊन आले. बट त्यांचं तेही होतं की नाही बाबा वी आर ओके, आम्ही जातो. मग त्यावेळेस रादर मीच सांगितलं होतं स्वतःहून की बाबा असं असं आहे, तिथे कोविड केसेस म्हणतात आहेत, तुम्हाला आत्ता ठेवायचं का पोस्टपोन करायचं, आय कॅन पोस्टपोन दॅट, आर यू रेडी टू गो. कारण हा बाबा ठीक आहे मला बिझनेस मिळणार आहे, पण उद्या जर क्लायंटचे हेल्थचा इश्यू झाला तर व्हॉट एम आय गोइंग टू डू विथ दॅट मनी. म्हणून मग मी त्यांना आधीच सांगितलं बाबा असं असं आहे, तुम्ही विचार करू शकता, मी तुम्हाला फुल रिफंड देते, राईट, पण विचार करा आणि मग मला सांगा. त्यांनी नाही मॅडम आम्ही जातो. ओके गुड. सो दिस वॉज की मेन इज काय माझं की क्लायंट हे हॅपी झालं पाहिजे. क्लायंट माझा फोकस त्याच सगळ्यामध्ये की कुठेही काही झालं तरी क्लायंट शुड नॉट सफर. की आज त्यांनी पैसे भरले, त्यांचे हे बाकी आपले इंटरनल बऱ्याचशा गोष्टी चालूच असतात. बिझनेस म्हटलं की अप्स अँड डाऊन्स हे ते सगळे येतात. बट या सगळ्यामध्ये द एंड युजर किंवा एंड जे आहे क्लायंट, ही शुडंट सफर इन एनी विच वेज. आता विचारायचं हे आहे मला की काही असोसिएशन्स पण असतात त्या रिलेटेड, तर त्यांच्याशी नेटवर्किंग आहे बऱ्यापैकी? हो, मी स्वतः टॅप असोसिएशनची मेंबर आहे, MTOA ची आहे. त्या दोन्ही असोसिएशनची मी मेंबर आहे. आय एम ऑल्सो मेंबर ऑफ BNI नाव. तर ते तर मोठं नेटवर्किंगच आहे. सो आहेत असोसिएशन जे आहेत, छोटे छोटे वुमन एंटरप्रेन्योर्स आहे, त्या सगळ्या असोसिएशन्स बरोबर आय एम कनेक्टेड अँड नेटवर्किंग आहे त्यांच्यावर. आणि आता कंपनीसाठीची बकेट लिस्ट काय आणि युअर पर्सनल बकेट लिस्ट काय? त्या दोन्ही मर्ज होऊन गेले? दोन्ही मर्जच झालेत, कारण माझी बकेट लिस्ट इज माय कंपनी, राईट. आणि कंपनीची बकेट लिस्ट इन द सेन्स की आय वॉन्ट टू बिकम, म्हणजे असं आहे की टू रीच मॅक्सिमम रुरल एरियाज
की जे म्हणता येईल की जे अर्बन आहेत किंवा टियर 1 टियर 2 सिटीज आहेत, मला मॅक्सिमम तिथे रीच व्हायचंय. कारण मेट्रो सिटीजमध्ये सगळेच अवेलेबल आहेत. बरोबर. पण जे टियर 1 टियर 2 सिटीज आहेत, ज्यांच्याकडे पैसे आहेत, किंवा असं एक्झाम्पल आपण म्हणू की एखादा फार्मर आहे किंवा एखादा छोटा माणूस आहे की त्याला जायचंय पण त्याला माहितीच नाहीये, आणि येऊन विचारायचं म्हटलं तरी भीती वाटते की कसं विचारायचं. सो आय वॉन्ट टू रीच टू द पीपल की जे अफोर्डेबल आहेत. आजकाल ट्रॅव्हल म्हणजे आज तुम्ही विचार करा, इन्स्टेड ऑफ गोइंग टू गोवा यू कॅन गो टू थायलंड. करेक्ट. तुम्ही गोवाला गेले की 50,000 असेही जातात तुमचे. मग त्याच्यामध्ये तुमची फ्लाईट तिकीट होऊन तुम्ही थायलंडमध्ये जाऊन येऊन व्यवस्थित राहून खाऊन पिऊन येता. ते पॅकेज मी देते. मग आज का नाही जायचं? एक एक्सपिरियन्स पाहिजेच प्रत्येकाला की ऍटलीस्ट तुम्ही फ्लाय केलं, विमानात बसले. बरेच अजून मी जेव्हा जाते टियर 1 टियर 2 सिटीजला जाते, त्यांना विमानात उडायचं म्हणजे ते खूप अजूनही ती आहे लोकांना की अरे विमानात बसायचंय. खूप लोकांना आहे, त्यांना ते स्वप्न आहे त्यांचं. सो ते का नाही कम्प्लीट करू शकत? तर म्हणून मी अफोर्डेबल आणते की, आणि बऱ्याच वेळा लेडीज टूर्स मी थायलंडला घेऊन जाते. ती माझी स्पेशालिटी आहे. अजून तरी कोणी नाही, बट आय मेक शुअर की माझी लेडीज स्पेशलच घेऊन जाते थायलंड. थायलंड म्हणले बऱ्याच जणांचा टॅबू येते, थायलंड म्हणले की चुकीचाच विचार करतो. अक्षरशः. पण ऍक्च्युली तसं नाहीये. थायलंड हे खूप ब्युटिफुल कंट्री आहे आणि इतक्या छान गोष्टी आहेत ना तिथे करण्यासाठी. जर आपण नेगेटिव्ह बघितलं तर नेगेटिव्ह दिसणार, बट इफ यू सी पॉझिटिव्ह, खूप सुंदर सिटी आहे आणि सेफ आहे, रादर सेफ आहे. त्यामुळे तिथे काही असं म्हणतो ना घाबरतात लोक, त्याला असं आहे तसं. नाही, तसं काही नाही. इट इज ऑन एव्हरीबडीज मेंटॅलिटी. राईट. जे ज्याच्यासाठी जातं ते त्याच्यासाठी जातं. आपण जर फिरायला गेलो तर आपण ती कंट्री फिरून येऊ शकतो. बरोबर. सो तसं मग मी ते लेडीज स्पेशल ते घेऊन जाते की तसा उलटा विचार न करता कम अँड सी द कंट्री हाऊ ब्युटिफुल इट इज. म्हणजे आता कॉर्पोरेट क्लायंट्स तर आहेतच, स्टुडंट क्लायंट्स आहेत, लेडीज स्पेशल पण कसं होतं, मी जेव्हा एजंट्स मध्ये देते ते एजंट्सला अनाऊन्स करते. राईट. अँड देन दे राईट. सो विश यू व्हेरी व्हेरी बेस्ट आणि कंपनी अशीच वाढत राहो अशी शुभेच्छा देतो. थँक्यू. तर तुम्हाला सगळ्यांना मी मात्र सांगेन की थायलंडला जरूर जा, किंवा आणखी कुठल्या देशात जायचं असेल तिथे अवश्य जा, पण भारतातले सगळे राज्य फिरा. येस. तर तो आम्ही दोघीही तुम्हाला सांगतो आहोत. तुमची बकेट लिस्ट काय? तुम्हाला कुठे जायचंय? ट्रॅव्हल बद्दल किंवा प्रवासाबद्दल काही भीती वाटते का? किंवा प्रवासाबद्दलच्या काही शंका, प्रश्न आहेत का? कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओला आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तुर्तास मी सुप्रिया जींसह आपली रजा घेते. धन्यवाद.